गुड इव्हिनिंग, वेलकम बॅक टू अवर न्यू व्हिडिओ. आणि आज मी मस्त कामावरून आलो आता. आणि आजचा दिवस एकदम म्हणजे ओके ओके गेला. आज काम पण काय नव्हतं आणि आज म्हणजे मी फ्रीच होतो जास्त करून. तर मी टाईमपास वगैरे केला आणि आज लवकर सोडलं कारण की काम नव्हतं, त्यामुळे लवकर निघालो आम्ही सर्व. तर मग आता लवकर घरी आलो आहे, तर मग आता मस्त देवपूजा करतो बघा. आता आत्ता 7:30 पण नाही वाजले. तर आता मस्त आलो आहे, तर देवपूजा वगैरे करतो. फ्रेश वगैरे झालो आहे, तर मस्त देवपूजा वगैरे करतो आणि थोडीशी चाय नाश्ता करू. आणि हा जो व्ह्यू, हा मग मला तो व्ह्यू दाखवतो. आता सनसेट झालाय ना, तर सनसेटचा व्ह्यू बघा आता कसला भारी आहे. एक सेकंड ना. तर हा एकदा तुम्ही व्ह्यू बघा, हा व्ह्यू कसला भारी आहे. आता इथं मस्त चाय घेतो, चाय नाश्ता करायची मस्तच भारी. हे बघा, वाव. तर आता मस्त मी चाय नाश्ता वगैरे करतो आणि चाय नाश्ता चायच पितो. आता चाय आणि देवाची पूजा वगैरे करायची. पहिली देवाची पूजा करून नंतर चाय पिऊ. सो तुम्ही आता बघत राहा आजचा ब्लॉग, कारण की काल मी टाकलेला तो ब्लॉग मी लेट टाकला आहे, कारण की माझं काल बरं वगैरे पण नव्हतं. काल बरं होतं, परवा मला बरं नव्हतं. तर मी त्यामुळे जरा आजारात होतो, त्यामुळे नंतर टाकलेला आळशी बनवलं. तर मी आता डेली ब्लॉग टाकत आहे संध्याकाळचा करून, कारण की सकाळी जाताना पण रश असतं, व्हिडिओ काढायला जमत नाही. संध्याकाळी येताना पण नाही. जे काय व्हिडिओ काढू शकतो तुम्ही घरी येऊनच व्हिडिओ काढू शकतो, किंवा जाताना व्हिडिओ काढला तर, कारण की जाताना पण लेटच होतो, तर मग घाई वगैरे असते, तर मग काढायला होत नाही, त्यामुळे जमत नाही एवढा परफेक्शनमध्ये जमत नाही. तर मग बघू आपण संध्याकाळचा व्हिडिओ करत जाऊ. सो आता तुम्ही बघत जा, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. बाय. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखानंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचा भला कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. ओम नमो जियात्या वेद प्रतिपाद्या, जय जय संवेद्या आत्मरूपा, देवा तुझी गणेशो सकलार्थमधी प्रकाशो, गणेशोधारी जोशी, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ला सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. पैशू नको गुणवंता अनंता, गुणायका मागण्याची आता, जय जय रघुवीर समर्थ. तर मस्त वेळ घेतलाय चाय आणि बटर, 2 टोस्ट आणि चाय. हाच माझा आताचा नाश्ता आहे. तर रात्री डायरेक्ट जेवण. तर मी करतो टोमॅटोची भाजी, ते पण यूट्यूबवर बघून. म्हणजे मला ती येते, ती मी वेगळी बनवतो, आणि पण आता मी वेगळी बनवतो. पाठी दिसते, पॅन वगैरे ठेवलं आहे. आणि एक सेकंड दाखवतो. असे भाग केल्यात हाफ हा कांदा, आणि ते तेल आपलं तापलं आहे. तेल तापलं, त्यामध्ये फक्त आपल्याला हलक्यामध्ये आपल्याला फक्त हे ठेवायचं, असं ते उडणारच हवा. त्याचं असतं पाणी, तर ते उडणारच. त्याची साल निघेपर्यंत त्यांना ठेवायचं असं. थोडं मागे उडू, बारीक केलं तरी उडतं का. हो, जरा त्याला होऊ दे सेटल. त्यामध्ये आपल्याला मिरच्या पण टाकायच्या, पण मिरच्या नंतर टाकायचं. आता ते जरी होऊ दे, त्यानंतर ते टाकायचं. त्यामध्ये कांदा दाखवला आहे, ते आलं लसूणची पेस्ट, मस्त नंतर साल निघेपर्यंत ते काढायचं, पील होईपर्यंत ते काढायचं, ते करायचं असतं. तर मग तसं करू
आणि नंतर मग फोडणी देताना दाखवतो, तड 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 करताना दाखवतो कसं करतो. अशी कधी कधी जादू मी करत असतो, त्यामुळे घाबरू नका. मी घाबरलेलो, पण तुम्ही घाबरू नका. इकडे वेगळंच झालेलं बाई. नाही ना, परत दाखव. परत नाही होणार ते, एकदाच होतं ते, एकदा पडल्यावर. सँडविच करताना पण करायचं असं. शॉपला तेल तापलेलं आहे, त्यामध्ये टाकायच्या आहेत मिरच्या. तर मग मिरच्या अर्धा कापून टाकणार. अर्धा म्हणजे फक्त चीर मारून जाया जाया थोडासा कढीपत्ता, त्यानंतर राई जीरा, कांदा, परतून घेऊन असं करतात. आता याच्यात टाकणार आहे लाल मसाला, हळद, सगळं घालणार आहे. सगळं घालणार आहे. लाल मसाला आणि थोडासा गरम मसाला, थोडीशी हळद आणि थोडीशी हळद. त्याच्यामध्ये आधी तेजपत्ता टाकायचा होता, पण एक मी विसरलो, मग आता लागतो तेजपत्ता. टेस्ट येईल तशी पण ते सगळं शिजतं ना, त्याला टेस्ट होते. म्हणजे थोडा पाणी टाकून सगळे मसाले जरा शिजवून घेऊ. एकदम थोडंसं आहे बघा, एवढंच पाणी घातलं. मस्त झाले. बॅटरी लो होती त्यामुळे मला दाखवायला भेटलं नाही. टोमॅटोची भाजी बघा काय भारी झाली. कन्सिस्टन्सी बघा काय मस्त. ओ हो कडक. सो मस्त गॅस करू बंद आणि घेऊ आता जेवायला. मस्त डाळ आहे, तिखट डाळ आणि भात, राईस. सो आता जेवू आणि नंतर जाऊ नाईट राऊंडला. आज राऊंडला जाऊ, 2-4 दिवस झाले गेले नाही, आज जाऊ. बघा डाळ भात, ही आता टोमॅटोची बनवलेली चटणी, आणि कांदा. आज मस्त जेवण आहे भारी. आता जेवतो लगेच आणि नंतर जाऊ आपण नाईट वॉकला. दादा मस्त जेवण वगैरे झालंय, जाऊ खाली नाईट वॉकला. केस इग्नोर करा तर, कारण की मी रेडी करून टाकलो. राहू रप्पा.
मम्मीने सांगितलं आईस्क्रीम पण घेऊन आलं, आईस्क्रीम पण आणायचं आहे. सो ते पण आणू रप. पुढे काय होईल बाय. त्या नानाची टांग तुमच्या तिघांना आले बघ कसे. हे बघ काय 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 देईन चमाट कसे येतात मागे. तर मस्त आता आईस्क्रीम वगैरे आणून झालं आपलं. आता जातो घरी. आणि आता ब्लॉग तुम्हाला शेवटपर्यंत आवडला असेल तर ब्लॉगला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. बाय.